पुण्यातील हॉस्पिटल संघटनांची आज बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये रुग्णालयांसह डॉक्टरांच्या विविध प्रश्नांवरती चर्चा केली जाणार आहे। पुण्यामधलं हॉस्पिटल असोसिएशन ऑफ पुणे आणि इंडियन मेडिकल असोसिएशन आणि IMAशी संलग्न हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाची ही बैठक असणार आहे। हॉस्पिटल असोसिएशन ऑफ पुणे या संघटनेच्या बैठकीमध्ये धर्मादाय रुग्णालयांच्या समस्या, कॅशलेस विमा याबाबत येणाऱ्या अडचणी, सद्यस्थितीमध्ये रुग्णालयाबाबत सुरू असलेले वाद यावर चर्चा होणार। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, या संदर्भातला अधिकचा तपशील। खरं तर हा सगळा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातला प्रकार घडल्यानंतर विविध संघटनांनी जो आहे तो मोठा आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळाला आणि हॉस्पिटल प्रशासनाच्या विरोधात तीव्र स्वरूपाची जी आहे ती नाराजी व्यक्त केली आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या संघटना ज्या आहेत त्या आता कुठेतरी एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या बैठकीमध्ये रुग्णालयांसह डॉक्टरांच्या विविध प्रश्नांवरती चर्चा होणार आहे आणि ह्या दोन्ही संघटना ज्या आहेत त्या शहरातल्या मोठ्या संघटना आहेत आणि या सगळ्या संघटनांच्या माध्यमातून जे काही प्रकार दिनानाथ रुग्णालय मध्ये घडला, त्यामध्ये जर काही गैरप्रकार काही घडला असेल तर त्यावर चर्चा होईल किंवा जर का जाणून बुजून काही अडचणी निर्माण केल्या जात असतील तर त्यावर देखील जी आहे ती चर्चा केली जाईल आणि योग्य व्यक्तींपर्यंत ही सगळ्या चर्चेचा अहवाल जो आहे तो दिला जाईल। त्यामुळे नेमका या चर्चेमध्ये काय होतंय आणि या डॉक्टरांच्या चर्चेमधून काय निष्पन्न होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदीच धन्यवाद रोहन, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।